संत सांगून गेले, की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाचे. आम्ही फक्त पाठ केलो. आम्ही पाठ केलं आणि सुंदर पद्धतीनं दुसऱ्याला सांगायला सुद्धा लागलो. पण कुठेतरी फसगत ही झाली, की मला किती छान सांगता येतंय याचा सुद्धा मला अहंकार येऊन बसला हो. आणि संत तर म्हणतायत, की अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहो उदाहरणच घ्यायचं झालं, तर ज्यावेळेस रावणामध्ये भक्ती होती ना, त्यावेळेस त्याने हिमालय पर्वत सुद्धा उचलला. का तर भक्ती होती. पण ज्यावेळेस त्याच भक्तीचा अहंकार आला, की मी हिमालय पर्वत उचलू शकतो, तर तेव्हा मात्र तो साधा अंगदचा पाय सुद्धा हलवू शकला नाही. मग कुठेतरी म्हणतात ना, ज्यावेळेस अहंकार येतो, मग ते स्वतःमध्ये कितीही चांगल्या गोष्टी असतील, अहंकार आला, की माणसाची उतरती कळा चालू होते. संतांनी खूप सांगितलंय हो आपल्याला. एवढ्या तळमळीनं सांगितलंय, की कुठेतरी माझ्यामध्ये बदल होईल. मग गरज कशाची आहे? नुसतं ऐकण्याची नाही हो, ऐकून ते आचरणामध्ये आणण्याची गरज आहे. तेव्हा कुठेतरी माझ्यामध्ये माझी प्रगती होईल. प्रेमाने बोला.